काँग्रेसचे नेते चरणसिंग सप्रा सध्या आमच्या सोबत आहे। सर, आज तुम्ही एअरपोर्टवर आहे, मोठी जबाबदारी तुम्हाला दिली गेली आजच्या कार्यक्रमाबाबत। कोण कोण नेते येणार आहेत आणि आजचा कार्यक्रम कशा प्रकारचा होणार आहे? आज जवळजवळ 240 नेते काँग्रेस पक्षाचे आणि इंडिया गठबंधनचे आहेत, ते सर्व आज मुंबईला येतात आणि तिन्ही टर्मिनल म्हणजे T1, T2 आणि G8 जो प्रायव्हेट टर्मिनल पण आहे त्यावर ते उतरणार आहेत। आणि ह्या टर्मिनलवर आदरणीय मुख्यमंत्री स्टॅलियन, आदरणीय मुख्यमंत्री झारखंडचे चंपाई सोरेन आणि इतर सर्व नेते या ठिकाणी येत आहेत। आणि हा मोठी रॅली आज शिवाजी पार्कमध्ये एक भव्य रॅली होणार आहे इंडिया गठबंधनची, आणि त्यामधून जी निवडणूक जाहीर झाली आहे काल, त्या निवडणुकीचा बिगुल या ठिकाणी वाजणार आहे। जे इंडिया गठबंधनचा जो उद्देश आहे ते जनतेच्या समोर, जनतेच्या अदालतमध्ये आज आम्ही घेऊन जाणार। 3 मोठे नेते निवडणुकीच्या आधी पार्टी सोडून दुसऱ्या पक्षात जॉईन केले आहेत, त्याचा काही परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार आहेत का? काही परिणाम होणार नाही, कारण हे आयाराम गयाराम सारखे नेते आहेत। जमिनीवर कार्यकर्ते त्यांच्या सोबत गेले नाहीत, फक्त नेते गेले आहेत। आणि असं बघितलं तर हरियाणामध्ये आणि राजस्थानमध्ये काही मोठे नेते भारतीय जनता पार्टीचे ते काँग्रेस पक्षातही आलेले आहेत, म्हणजे त्यांचे खासदार आलेले आहेत, त्यांचे माजी खासदार, त्यांचे माजी आमदार आलेले आहेत। तर असं प्रकरण काँग्रेसमध्ये इनकमिंग पण आहे, फक्त आउटगोईंग नाही। हा दिसून येतोय की काँग्रेस पक्षाला लोकांची मतं मिळणार आहेत। आज सीट वाटप संदर्भात ही काही चर्चा होऊ शकतात, काय अपेक्षा आहे? सीट वाटपसाठी काल रात्री एक उशिराने मीटिंग झाली आहे। मला वाटतं की 2-3 दिवसात तो सर्व स्पष्ट होईल, मीडियाच्या समोर आम्ही जाहीर रूपाने सांगू। कॅमेरामॅन अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।